गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे शुक्रवार 28 नोव्हेंबर 2025. मार्केटचा आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. काल निफ्टीनी ऑल टाईम हाय केलेला आहे आणि गंमत अशी आहे की निफ्टीनी ऑल टाईम हाय केलेला आहे, पण तरीसुद्धा सर्वांचे पोर्टफोलिओ मात्र डाऊन आहेत. हे का, हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि आपले पोर्टफोलिओ हे किती डाऊन असले तर आपण सेफ आहोत, आपले शेअर्स निवड बरोबर आहे, हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझे सर्व व्हिडिओज 1.5x बघा, म्हणजे तुम्हाला स्पीड बरोबर मिळेल माझ्या सांगण्याचा आणि ऐकण्याचा, आणि तुमचा वेळही वाचेल. तर याच्यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की जी आउट ऑफ सिलेबस आहे. ज्यांना राशीवरती विश्वास आहे, त्याच्यावरच्या भविष्यावर विश्वास आहे, त्यांच्याकरता ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यांचा संबंध किंवा जे स्वतः मकर राशीचे किंवा मकर लग्नाचे आहेत, त्यांच्याकरता ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. आपण पाहिलं की मार्च 29ला मकर राशीचं 7.5 संपली, हे आपण पाहिलं. पण ॲक्च्युअल जर का पाहिलं तर शनी परत मेमध्ये 17-18 तारखेला काहीतरी मेमध्ये वक्री झाला, आणि वक्री झाल्यामुळे तो आधीच्या राशीत आला, आणि त्याच्यामुळे जी संपलेली 7.5 होती ती परत चालू झाल्याचा इफेक्ट आला. आणि काल परत शनी मार्गी झालेला आहे, त्याच्यामुळे मकरू लोकांची 7.5 खरोखर संपलेली आहे कालपासून. त्यांना चांगली फळं दिसायला सुरुवात होतील, कदाचित मिळाली असतील अगोदरसुद्धा, पण आत्ताच्या पिरियडमध्ये त्यांना खरोखर चांगली फळं दिसायला सुरुवात होतील. जी कामं अडलेली असतील त्यांची ती पुढं जातील. हे सगळे ज्योतिषांचे अंदाज आहेत, माझं काही नाही आहे, मला काही ज्योतिष येत नाही. जे ज्योतिषांचे अंदाज आहेत तेच मी तुमच्या पुढे ठेवलेले आहे. ही एक 2 मिनिटाची गंमत होती. जे मकर राशीशी संबंधित जी लोक आहेत त्यांच्याकरता ही महत्त्वाची गोष्ट होती, कारण मकर राशीनी जवळजवळ यावेळेस 7.5 नाही 9.5 वर्ष 7.5 भोगलेली आहे, आणि सर्वात कठीण काळ होता त्यांच्याकरता. कितीही माणूस सरळ मार्गी असला तरी सुद्धा त्याच्याकरता ही 7.5 ही कठीणच होती. तर त्यामुळे आज मकर राशीच्या लोकांनी जश्न मनवायला हरकत नाही, इतका त्यांच्याकरता हा आनंदाचा दिवस आहे. तर चला आपल्या शेअर मार्केटकडे वळू. शेअर मार्केट ऑल टाईम हायला गेलेलं आहे, आणि 99.99% लोकांचे पोर्टफोलिओ हे मायनसमध्ये आहे. तर हे कसं आहे, हे कसं काय झालं, तर हा प्रश्न कित्येकांच्या मनात काही दिवस पडलेला असेल की ऑल टाईम हायच्या आसपास मार्केट आहे आणि तरी आपले शेअर्स डाऊन का. तर याचं मेन कारण असं आहे की निफ्टीचे जे हेवी वेट्स आहेत, जसं रिलायन्स आहे, TCS आहे, त्याच्यानंतर LNT आहे, तर हे जे हेवी वेट शेअर्स आहेत किंवा ह्याच्यासारखे अजून बरेचसे शेअर्स, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, SBI बँक आहे, तर हे सर्व शेअर्स हे वरवर जात होते आणि त्याच्यामुळे निफ्टी वर जात होता. पण मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे टोटली पडत होते.
अजूनही पडतच आहे, रोज पडत आहे. क्वचित कधीतरी एखाद दिवस ते वर गेलेले होते, बाकी कायम पडतच होते. मला वाटतं परवा ते फक्त वर गेलेले होते, बाकी कंटिन्युअस ते खालीच पडत आहेत. तर ते खाली पडत असल्या कारणाने हे आपले पोर्टफोलिओ जे आहेत हे मायनसमध्ये आहेत. जवळजवळ प्रत्येकाचे मायनसमध्ये आहेत. माझे खरं प्लसमध्ये असते, पण मी प्रॉफिट बुक केलेला असल्या कारणाने आधेमध्ये प्रॉफिट बुक केलेला असल्यामुळे माझाही पोर्टफोलिओ 1.8% मायनस आहे. नाही, 2% आत माझा पोर्टफोलिओ मायनस आहे. 2% ही काही फार मोठी म्हणजे फार मोठा लॉस आहे अशातला भागच नाही आहे. 2% लॉस तर एका दिवसात सुद्धा होऊ शकतो कुठल्याही पोर्टफोलिओच्या. तर हे असं का घडतं? तर याचं कारण तुम्ही जर का फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स निवडलेले असतील, अतिशय स्ट्रॉंग आणि जे चांगले आहेत, मग भले त्यांचा ह्या क्वार्टरली रिझल्ट जो आहे सप्टेंबरचा हा थोडासा खराब जरी असला तरीही तुमचा पोर्टफोलिओ हा 5% जास्ती मायनस असणार. तुमचा पोर्टफोलिओ जर का 5 ते 10% मायनस असेल तर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमधले सगळ्या शेअर्सचे कॉन्कॉल्स ऐकणं भाग आहे. रिझल्ट्स बारकाईनी, सप्टेंबरचे रिझल्ट बारकाईनी बघणं भाग आहे. आणि त्या कंपनीमध्ये कुठल्या ना कुठल्या कंपनीमध्ये ज्याचे रिझल्ट्स खराब आहेत, खूपच खराब आहेत, त्या कंपन्यांचे सर्व डिटेल्स तुम्हाला बघायला लागतील. गुगल सर्च करा, BSEवर बघा, कुठंही माहिती मिळाली तर बघा. स्टॉक एजमध्ये फीडमध्ये जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला टेक्निकल्स फीड याच्यामध्ये जर का गेलात तुम्ही, आय एम सॉरी, फंडामेंटल्स फीड, स्टॉक एज नावाचा एक ॲप येतो, वेबसाईटही आहे त्याची. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला कुठल्याही स्टॉकचे, शेअर्सचे, कंपन्यांचे तुम्हाला फीड मिळतात. फीड म्हणजे काय? फीड म्हणजे न्यूजच असते, फक्त ती फ्रंटला न येता ती मागे फक्त न्यूज म्हणून दबलेली असते. तर तुम्हाला माहीत नसलेली एखादी न्यूज म्हणजेच फीड त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर हे बारकाईने बघा आणि जो शेअर खराब झालेला आहे, म्हणजे ज्याच्याविषयी काहीतरी प्रॉब्लेम्स चालू झालेले आहेत. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा GSTच्या नोटिसा येतात किंवा इन्कम टॅक्सची रेड पडते. तर ह्याचे जर का इम्पॅक्ट हे एखाद्या कोटीत असतील, 2 कोटी असतील तर ते सोडून द्या. लाखात असतील तर सोडूनच द्या. नाही, कंपनीच्या साईजवरती ज्याचा इम्पॅक्टच होणार नाही अशी जर का व्हॅल्यू असेल तर त्याचा परिणाम धरला जात नाही. तर हे लक्षात घ्या. आता मध्ये एक कंपनी होती, तर त्यांनी एक नायजेरिया बरोबर व्यवहार केलेला होता, म्हणजे वर्ल्ड बँकेशी व्यवहार केलेला होता. मला वाटतं मागे मी हे सांगितलंय पण. तर वर्ल्ड बँकेबरोबर व्यवहार केलेला होता आणि त्यांना काही ट्रान्सफॉर्मर्स पुरवायचे होते. तर त्याची सर्वांची किंमत ही 250 कोटी रुपये पण नव्हती. आणि त्यांच्यावर वर्ल्ड बँकेने आरोप केला की तुम्ही 4,500 कोटी रुपयाची लाच दिलेली आहे. आता 250 कोटी रुपयाच्या ऑर्डरसाठी 4,500 कोटीची लाच कोण देईल? कोणीच नाही देणार. वेडा माणूस सुद्धा नाही देणार. तर दुसऱ्याच दिवशी ही बातमी त्यांनी पाठीमागे घेतली. ते म्हणले की आपल्या इंडियन कंपनीचा आणि या लाचेचा काहीही संबंध नाही. ही लाच नायजेरियामधल्या लोकल कंपन्यांनी दिलेली लाच आहे. त्याच्या संदर्भात त्यांची एन्क्वायरी चालू आहे. तर आपली भारतीय कंपनी मात्र ह्या नादामध्ये 36-37% तुटली. बघा कसं होतं. तर हे 36-37% जरी तुटलेली असली
तरी सुद्धा हा म्हणजे ही कंपनी खराब आहे असं म्हणता येणार नाही. ऑफकोर्स त्यांचे या तिमाहीचे रिझल्ट सुद्धा खराब आले. तर ही कंपनी खराब आहे असं नक्कीच म्हणता येणार नाही. कुठली कंपनी ते शोधून मला कॉमेंट्समध्ये कळवा. मी तुम्हाला त्या कंपनी संदर्भात एक छान टिप पर्सनल देईन, जर तुम्ही शोधली तर. कॉमेंट्समध्ये कळवा, व्हॉट्सअपनी कळवा. तर ही गेल्या महिन्याभरातली गोष्ट आहे. म्हणजे ही काय 1-2 दिवसातली किंवा 4 दिवसातली गोष्ट नाही. तर विचार करा, त्या कंपनीचा रिझल्ट्सही म्हणजे सप्टेंबर क्वार्टरचे रिझल्ट्सही खराब आले. त्याच्यामुळे तो अजून तुटला. म्हणजे कसं होतं बघा. आणि त्याच्यामधनं आता जे घाबरट किंवा भित्रे शेअर होल्डर्स आहेत, त्यांनी आता अंग काढून घ्यायला सुरुवात केली. लॉसमध्ये तर लॉसमध्ये, पण अजून पडण्यापेक्षा, अजून लॉस घेण्यापेक्षा त्या कंपनीतनं बाहेर पडू. तर त्याच्यामुळे तो शेअर अजून पडतो. मग ही चेन सायकल झाल्यासारखी होते. ही कधीतरी स्टॅबिलाईज होईल आणि ही स्टॅबिलाईज झाली की तो शेअर घ्यायला काहीही हरकत नाही. तर हे म्हणजे मी तुम्हाला 5 ते 10% जे शेअर्स पडलेले आहेत त्याच्यामागे एखादी कंपनी जर का असेल तुमच्याकडे अशी, तर काय काय बघायचं असतं, काय काय नाही. तर ह्याच्या संदर्भात एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. आता ह्या उदाहरणावरनं तुम्हाला लक्षात येईल की ही कंपनी वाईट नाही आहे, पण परिस्थिती बिघडलेली आहे. तर ह्या परिस्थितीला कंपनी तोंड देईल का हे तुम्हाला बघायचं आहे. आणि जर तशी तो तोंड देऊ शकत असेल तर तुम्ही त्या शेअरमध्ये टिकून राहू शकता, आणि नसेल तर तो शेअर विकून टाकू शकता. आणि जर परिस्थिती हाताबाहेर असेल कंपनीच्या, तर तो शेअर साफ विकून टाकायचा आहे. आता ह्याच्या पुढं जर 10 ते 20% तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लॉस असेल, तर तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओच रिवाईज करणं आवश्यक आहे. म्हणजे पोर्टफोलिओमध्ये भयंकर चूक होतीये, हा त्याचा अर्थ झाला. तर याच्यामध्ये तुमच्याकडे बॅकिंगला सोनं चांदी नसणार आहे. नाही, सोन्या चांदीचे ETF नसणार आहेत, की जे मी तुम्हाला वारंवार सांगत होतो घ्या घ्या घ्या. तर ते एक ॲबसेंट असण्याची शक्यता आहे. आणि दुसरं म्हणजे म्युच्युअल फंड आणि डेब्ट फंड हे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अजिबात नाही. जनरली 5 प्रकारचे म्युच्युअल फंड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हे कुठले कुठले आहेत? तर एक लार्ज कॅप, एक मिड कॅप, एक स्मॉल कॅप, एक फ्लेक्झी कॅप आणि एक मल्टी कॅप. तर हे किमान 5 फंड तुमच्याकडे असणं आवश्यकच आहे. जर तुमच्याकडे नसेल तर एकदम लाख 5 लाख रुपये एका फंडात टाकू नका. टप्प्याटप्प्याने टाका. मंथली SIP करायला हरकत नाही. प्रत्येक खंडात 1000 रुपयाची SIP केली तरी तुमचे दरमहा 5000 रुपये तुम्हाला लागतील. दर आठवड्याला SIP केली तर तुम्हाला महिन्याला साधारणतः 20,000 रुपये लागतील. तर 4 वेळा तुम्हाला हे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. मुलांची ट्रिप आली आहे. 2 गाड्या भरून होत्या, 2 ST भरून होत्या. दंगा चालू वेळ होता तुमचा. तर तुम्हाला दर आठवड्याला 5,000 रुपये लागतील. आणि असे 4 आठवडे आपण महिन्याचे धरले तर तुम्हाला 20,000 रुपये महिन्याला SIP लागेल. तुमच्या आवश्यकतेनुसार, तुमच्या गरजेनुसार, तुमच्याकडे असलेल्या पैशानुसार तुम्ही तुमची SIP ठरवू शकता.
दर आठवड्याला, दर 15 दिवसाला, दर महिन्याला, आणि ज्या दिवशी मार्केट पडलेलं असतं त्या दिवशीच ह्या फंडमध्ये पैसे टाकायचे. आता कुठल्याही म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना एकाच म्युच्युअल फंडाचे 2 फंड तुम्ही करू नका. वेगवेगळ्या कंपन्यांचे करा. म्हणजे एक HDFCमध्ये केलं असेल तर दुसरं निप्पॉनमध्ये करा, तिसरं ICICIमध्ये करा. तर अशा वेगवेगळ्या कंपन्या निवडा आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. एकच कंपनी घेऊ नका. आणि सोनं चांदी हे तुमचं आत्ता टोटल पोर्टफोलिओच्या 25% पाहिजे. किमान 25% पाहिजेत. ह्याच्यात आपण रिअल इस्टेट धरत नाही. कारण रिअल इस्टेटच्या किमती अफाट असल्या कारणाने आपल्याला रिअल इस्टेट त्याच्यामध्ये धरणं संयुक्तिक होणार नाही. म्हणजे तुमचा एक जरी फ्लॅट मोठ्या शहरात असेल, पुणे मुंबईसारख्या किंवा नागपूरसारख्या, तरी त्याची किंमत लाखोंमध्ये जाते. आणि तुमचा पोर्टफोलिओ मे बी 20च लाखाचा असेल, 25च लाखाचा असेल, 50 लाखाचा असेल. तर एका बाजूला रिअल इस्टेटची किंमत आणि एका बाजूला अख्खा पोर्टफोलिओ. तर असं होऊ शकतं, म्हणून रिअल इस्टेट आपण याच्यामध्ये धरलेली नाही. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि हे जर का सगळं तुमचं असेल तर तुमची काही इन्व्हेस्टमेंट ही परमनंट काही शेअर्समध्ये पाहिजे. अर्थात तुमच्या हे रिस्क ॲपेटाईटवरती आहे. जर तुम्ही रिस्क घेणारे असाल तर तुम्हाला लार्ज कॅप मिड कॅपची आवश्यकताच नाही. आणि जर तुम्ही रिस्क तुमची ॲपेटाईट नसेल तेवढी, तुम्ही जर तेवढी रिस्क घेऊ शकणार नसाल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मिड कॅप आणि अजिबात रिस्क घेऊ शकणार नसाल तर स्मॉल कॅप लार्ज कॅप हे तुमच्या शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओचा मेजर हिस्सा पाहिजे. आणि तुमची रिस्क ॲपेटाईट भरपूर असेल किंवा तुम्ही अति यंग असाल, 20 ते 30 वर्षाच्या दरम्यानचे असाल, तर तुम्ही बिनधास्त ह्या सगळ्या स्टेप स्किप करून तुम्ही स्मॉल कॅपमध्ये आणि सोन्या चांदीत जाऊ शकता. तर तुमच्या रिस्क ॲपेटाईटवरती तुम्ही ठरवू शकता की बाबा तुम्हाला किती रिस्क घेऊन पुढं जायचं आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही शेअर निवडू शकता. अर्थात फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स असतील तर तुम्हाला घाबरायचं कारणच नसतं. कारण ते आज ना उद्या वर येणारच आहेत. आणि तुमचा इन्व्हेस्टमेंट हा क्रायटेरिया हा लाँग टर्म पाहिजे. टी व्हीतला जो लाँग टर्म असतो तो 3 ते 6 महिन्याचा असतो. आपला लाँग टर्म जो आहे तो 5 ते 10 वर्षाचा आहे. हे लक्षात घ्या. कारण आपल्याला फक्त शेअर मार्केटमधनं पैसे मिळवायचे नाही आहेत. आपल्याला मल्टीबॅगर शेअर्स शोधायचे आणि आपल्याला कुणाच्या वाटेवर जायचं आहे तर राकेश झुनझुनवाला, विजय केडिया असल्या लोकांच्या वाटेवरती आपल्याला जायचा प्रयत्न करायचा. तर ह्या प्रयत्नानुसार आपल्याकडे एकतर शेअर हे सबस्टॅन्शियल अमाऊंटचे पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे 10,000 रुपयाचा जर का शेअर असेल, टोटल एका कंपनीचे 10,000 रुपयाचे शेअर असतील आणि ते 100 पट जरी वाढले तरी तुमच्या हातात 10 लाख रुपये पडले. 10 लाख ही जरी आज थोडीफार सबस्टॅन्शियल अमाऊंट असली तरी ती कुचकामी आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यावर जगू नाही शकत, आयुष्यभर त्याच्यावर जगू नाही शकत. पण तेच जर का तुमच्याकडे 1 लाखाचे ते शेअर्स असते तर त्याचे 100 पट झाल्यानंतर तुमच्या हातात 1 कोटी रुपये पडू शकतात. आणि 1 कोटी ही अशी अमाऊंट आहे की जी तुम्हाला अजूनही याच्या पुढं कमीत कमी 25 वर्ष सस्टेन करू शकते. या 25 वर्षात तुम्ही अजूनही कमवाल. बरं, बाकीचे जे शेअर्स असतील ते काय अगदीच टाकाऊ नसतील. तुम्ही फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर निवडलेत म्हणजे काही शेअर्स तर 5-10 पट रिटर्न देणारच, काही 25 पट देतील. एक 2-5 शेअर तुमचे मायनसमध्येही जातील, 50% खाली येतील. पण त्यांना खाली यायला लिमिट आहे. ते फक्त 100% पडू शकतात, त्याच्या खाली नाही जाऊ शकत. पण वर जायला म्हटलं अनलिमिटेड तुम्हाला स्कोप आहे. कितीही म्हणजे कितीही तुम्ही वर जाऊ शकता. तर आपण अशा प्रकारे पुढं जायचा प्रयत्न करतो. बरं, हे झालं 10 ते 20%. 20% ते 30% ज्यांचे शेअर्स आहेत त्यांनी मात्र
त्यांचा संपूर्ण पोर्टफोलिओ बदलण्याचाच विचार करावा. एखादा दुसरा शेअर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये चांगला असेल, बाकीचे सगळे शेअर्स फंडामेंटली स्ट्रॉंग निवडून ते वार्षिक न्यूनतम भावाच्या आसपासच घेणं भाग आहे. तुम्ही तो शेअर म्हणजे चांगले शेअर्स हे जर का 30% पडलेले असतील आणि तुमचा पोर्टफोलिओमधला भंगार शेअर हा जर का 30% पडला असेल, तर तो विकून इकडचा 30% पडलेला फंडामेंटली स्ट्रॉंग हा शेअर विकत घेणं नक्कीच फायदेशीर आहे. मी आत्ताच एक शेअर सांगितलेला आहे, की जो 36-37% आणि आत्ता एक भित्र्या लोकांमुळे तो अजून 2-4% पडलेला आहे गेल्या आठवड्याभरामध्ये. तर त्याच्यामुळे तो 40%च्या आसपास पडलेला आहे. तर असे शेअर्स मिळतात. चांगले शेअर्स खूप पडलेले हे मिळतात. फक्त ते शोधावे लागतात आणि ते शोधत राहणं हेच आपलं काम आहे. आणि 30%च्या वरती तुमचा पोर्टफोलिओ जर का पडलेला असेल, तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये येऊच नका. तुम्ही फक्त म्युच्युअल फंड आणि सोनं चांदी याच्यामध्येच राहा. शेअर्स विकत घ्यायला जाऊच नका. तो तुमचा प्रांतच नाही हा त्याचा अर्थ झालेला आहे. तर चला मित्रांनो, मी भरपूर सांगितलं. तुम्हाला फंडामेंटली सगळ्या गोष्टी मी सांगत असतो आणि त्याचा तुम्हाला फायदा नक्की होईल अशी मला आशा आहे. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. गुड डे.